केरोडची नन बुडले साहब नन बुडले नन केरोडची सर नन केरोडची यानं दादा म्हणते सर यानं दादा म्हणते यांक बुडले सर यानं केरोडची सर यानं दादा म्हणते सर यानं श्राप टाकू येगू सर नन बुडले सर यानं बुडले सर यानं बुडले सर यानं बुडले यानं केरोडची सर यानं केरोडची यानं दादा म्हणते सर यानं दादा म्हणते. काय झालं जय? केवढ्याने ओरडला? थँक गॉड हे स्वप्न होतं. एवढं भयानक स्वप्न मी आजवर पाहिलं नाही. घे घे पाणी घे. मी स्वप्नात पाहिलं तू माहेरी गेलेस आणि मी घरात एकटाच होतो. मी झोपणारच होतो तितक्याच समोरच्या भिंतीतून एक म्हातारा चालत आला आणि तू माझ्या खांद्यावर बसला आणि मी जोरात किंचाळलो. येनन केरोडची सर येनन केरोडची येनन केरोडची सर येनन केरोडची येनन केरोडची सर येनन केरोडची येन दादा मलते सर यान दादा मलते येनन केरोडची येंक बुडले येनन केरोडची सर येनन केरोडची. तो म्हातारा हेच बोलत होता ना? हो हो अगदी हेच. पण तुला कसं माहिती? कारण तू झोपल्यावर तो रोज इथे येतो आणि हीच बडबड करत असतो. मग तुम्हाला हे सगळं आधी का नाही सांगितलं? आणि काय प्रकार आहे हा? त्यालाच विचार ना, तो तुझ्या मागेच उभा आहे. यानं बुडले सर यानं केरोडची सर यानं केरोडची यानं केरोडची सर यानं केरोडची यानं बुडले सर. कूलडाऊन जय कूलडाऊन. सांग आता काय पाहिलंस? डॉक्टर लोक स्वप्न बघतात पण मी स्वप्नामध्ये स्वप्न पाहिलं डॉक्टर. तो म्हातारा आणि माझी बायको ते दोघं. जय तुला अजून 3 सेशन्स घ्यावे लागतील. हो डॉक्टर. तू जे म्हणतोय की तुला काहीतरी भास होतोय याचा अर्थ मला असं वाटतंय की तुझ्याच अंतर्मनात काहीतरी आहे की ज्याच्यामुळे तुला त्रास होतोय. हो. हे तुला हैदराबादवरून आल्यानंतर होतंय ना? आधी कदाचित तू नॉर्मल होतास. याचा अर्थ तिथेच काहीतरी तुला झालं असणार आहे. आठवत नाही डॉक्टर. मी तुला काही गोळ्या लिहून देतो ते तू दिवसातून 2दा घे. बरं मला एक सांग, तुझ्या स्वप्नात अजून काही विशिष्ट गोष्ट तू नोटीस केली आहेस? हो डॉक्टर. स्वप्नामध्ये तो म्हातारा आणि माझी बायको नैना काहीतरी विचित्र बडबडतात. सर येनन बुडले सर येनन बुडले येनन केरोडची सर येनन केरोडची यंक बुडले यान दादा मलते सर यान दादा मलते येनन बुडले सर यानं बुडले सर यानं बुडले यानं केरोडची सर यानं केरोडची यांक बुडले यानं दादा मलते सर यानं दादा मलते यानं बुडले सर यानं दादा मलते यानं केरोडची सर यानं केरोडची यानं दादा बुडले सर यानं दादा मलते सर यानं दादा केरोडची सर यानं केरोडची यांक बुडले यानं बुडले यानं दादा मलते सर यानं दादा मलते. काय झालं? साहेब मेंटल प्रॉब्लेम होता. 2 आठवड्यापूर्वीच तो हॉस्पिटलमधून बरा होऊन आला होता आणि 2 दिवसापूर्वीच त्याने पहिले म्हाताऱ्या नोकरावर हल्ला केला. बायको त्यावेळी तिच्या माहेरी गेली होती. मग नोकराची बॉडी स्वतःच्या बेडरूमच्या भिंतीत पुरली. बायको काल आली.
साहब गोदी ने खाया आप साहब। साहब क्या हो रहा है साहब? साहब यानन बुडले सर, यानन बुडले, यानन केरोडची सर, यानन केरोडची यंक बुडले सर, यानं दादा म्हणते सर, या श्राप टाकू इरग। जय, आपला म्हातारा नोकर कुठे? मी रक्ताचे डाग पाहिलेत. सांग मला तू काय केलेस? अरे देवा, आता मी काय करू? काही नको करू, आता मीच करणार आहे सगळं. जय, जय मला मारू नकोस. जय सोड मला. सर यानन बुडले केरोडची सर, यानन केरोडची. जय मला मारू नकोस. जय सोड मला, सोड. जय मला सोड, मला नको मारूस. जय तुम्ही इथे कसं काय? अरे मी रोज तर तुला तपासायला येतो. तुझी औषधं कुठे ठेवली आहेत? हाय मला मारू नको जय. जय मला सोड. जय मला मारू नको, मला सोड. जय केरोडची यंक बुडले, यन दादा मलते सर, यन दादा मलते, यन बुडले. आणि मग थोड्या वेळापूर्वी बिल्डिंगवरून उडी घेऊन आत्महत्या केली साहेब. केरोडची सर, यानं केरोडची यंक बुडले, यन दादा मलते सर, यंक बुडले सर, यन दादा मलते सर, यन दादा मलते, यन दादा मलते सर.